हॅलो मित्रांनो, माझं नाव दीपक मोरे आणि वेलकम टू द ब्रिटिश इंग्लिश विथ दीपक या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे साधा वर्तमान काळ म्हणजेच सिम्पल प्रेझेंट टेन्स. हा सिम्पल प्रेझेंट टेन्स डिटेलमध्ये समजावून घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट अशी आहे की एक मुलगा होता जो गावातील मेंढ्या राखायचं काम करायचा. तो मेंढ्यांना जंगलामध्ये घेऊन जायचा आणि दुपारची वेळ होती मित्रांनो. त्या टायमाला त्याला खूप बोर व्हायला लागलं. तेव्हा त्याला अशी एक युक्ती सुचली की आपण काहीतरी नवं करावं. म्हणून तो एकदम जोरामध्ये ओरडायला लागला आणि म्हणाला की जंगलामध्ये लांडगा आलाय आणि तो मेंढ्यांवर हमला करतोय. हे ऐकून गावकरी सर्वजण जंगलामध्ये धावत आले. गावकऱ्यांना असं वाटलं की आपण त्या लांडग्याला पळवून लावावं. पण जेव्हा गावकरी जंगलामध्ये आले तेव्हा त्यांना लांडगा दिसला नाही. तेव्हा गावकऱ्यांनी मुलाला बजावून सांगितलं की तू पुन्हा असं करू नकोस. पण थोड्या वेळाने त्या मुलाने सेम काम पुन्हा केलं आणि तेव्हा गावकरी पुन्हा पळत आले आणि त्यांना फक्त एवढं कन्फर्म करायचं होतं की मुलगा खरं बोलतोय की खोटं. तेव्हा ते आल्याच्या नंतर असं कन्फर्म झालं की मुलगा त्यांना खोटं बोलतोय. मग काही दिवसानंतर खरंच जंगलामध्ये लांडगा आला आणि लांडग्याने मेंढ्यांवर हमला केला. त्यामध्ये सर्व मेंढ्या गेल्या. संध्याकाळची वेळ होती. तो मुलगा गावामध्ये आणखीनही परत गेलेला नव्हता. तेव्हा गावकऱ्यांनी असं ठरवलं की आपण त्याला शोधायला जायचं. जेव्हा ते जंगलामध्ये गेले तेव्हा त्यांना तो मुलगा सापडला. तेव्हा तो मुलगा रडक्या अवस्थेमध्ये होता आणि त्या मुलाने सर्व जे काही झालं ते सर्व गावकऱ्यांना सांगितलं. तेव्हा एक वृद्ध माणूस त्या मुलाजवळ आला आणि म्हणाला की खोटा माणूस जरी समजा खरं सांगत असेल तरीही त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. म्हणजेच या स्टोरीमधून आपण मित्रांनो असं मोरल घेऊ शकतो की लाईंग ब्रेक्स ट्रस्ट. म्हणजे त्या मुलावर जो विश्वास गावकऱ्यांचा होता तो तुटला. म्हणजेच खोटं बोलण्यामुळे विश्वास तुटतो. म्हणजेच तुटतो, उठतो, बसतो, जेवतो, हसतो. जेव्हा आपल्याला असं इंग्लिशमध्ये बोलायचं मित्रांनो तेव्हा आपण साधा वर्तमान काळ म्हणजेच सिम्पल प्रेझेंट टेन्स या काळाचा फॉर्म्युला किंवा सूत्र वापरून इंग्लिशमध्ये बोलू शकतो. साधा वर्तमान काळ या वाक्याची ओळख कशी आहे मित्रांनो? तो जेव्हा आपल्याला म्हणायचे मी जातो, मी खातो, मी पितो, मी उठतो, मी बसतो, तेव्हा आपण म्हणू शकतो की हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून. आणि यालाच आपल्याला बोलण्यासाठी एक मांडणीचा यूज करावा लागतो. ती मांडणी अशी आहे की सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट ही रचना झाली मित्रांनो. तर मी असं गृहीत धरतो की तुम्हाला सब्जेक्ट म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय किंवा ऑब्जेक्ट म्हणजे काय हे माहिती नसेल. तर यासाठी मी फक्त तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन देतो जेणेकरून तुम्हाला समजेल सब्जेक्ट म्हणजे काय. सब्जेक्ट म्हणजे मित्रांनो व्यक्ती किंवा वस्तू जी क्रिया करते. आता एक्झाम्पल बघा मित्रांनो, राम आंबा खातो. राम आंबा खातो. तर आंबा कोण खातं मित्रांनो? तर राम खातो. इथे सब्जेक्ट कोण झाला? राम झाला. एक्झाम्पल नंबर 2 मित्रांनो, गीता गाणे गाते. तर गाणं कोण गातं मित्रांनो? इथे तर गीता गाते. तर गीता इथं सब्जेक्ट झाले मित्रांनो. वर्ब म्हणजे काय? वर्ब म्हणजे सब्जेक्ट काय करतो ते सांगणार आहे किंवा असा शब्द जो क्रिया दाखवतो किंवा एखादं काम दाखवतो. तुम्ही मित्रांनो एकदम इझी लक्षात ठेवा, जो शब्द एखादं काम दाखवतो किंवा एखादी क्रिया दाखवतो त्याला आपण वर्ब असं म्हणू शकतो. तर एक्झाम्पल बघा, राम आंबा खातो.
तर राम काय करतो मित्रांनो, तर आंबा खातो. तर खातो हा इथं काय झाला, वर्ब झाला. म्हणजेच खातो, लिहितो, वाचतो, बसतो एक्सेट्रा इत्यादी मित्रांनो हे झाले वर्ब. ऑब्जेक्ट म्हणजेच काय, व्यक्ती किंवा वस्तू ज्यावर क्रिया होते. गाय गवत खाते, खाण्याची क्रिया होते, कशावर होते मित्रांनो, गवतावर होते. तिथं गवत काय झालं, इथं ऑब्जेक्ट झालं मित्रांनो, गवत. इंग्लिशमध्ये मित्रांनो एवढे सब्जेक्ट आहेत. आय, वी, यू, दे, ही, शी, इट. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दे म्हणजे ते, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते. आता मित्रांनो उन्हाळ्याचं सीझन चालू आहे आणि आपण आपल्या घरी आंबे आणतोच. जेव्हा आपल्याला म्हणायचे मी आंबा खातो, तेव्हा आपण म्हणू शकतो आय ईट मँगो. आता इथं मीच्या जागी आपण आय घेतलं, कारण की आय म्हणजेच मी, म्हणून ते मीसाठी आपण इथं आय घेतलं. खातो हे झालं वर्ब या वाक्यामधलं, तरी हे झालं ईट. आणि मँगो हा झाला ऑब्जेक्ट मित्रांनो, म्हणून आपण म्हणू शकतो आय ईट मँगो. 2 नंबरचं वाक्य मित्रांनो, मी रोज थंड पाणी पितो. आय घेतले आपण मीसाठी, ड्रिंक म्हणजे पितो हे झालं मित्रांनो वर्ब, म्हणून यासाठी आपण इथं ड्रिंक घेतलं. कोल्ड वॉटर डेली, आय ड्रिंक कोल्ड वॉटर डेली असं आपण म्हणू शकतो. आम्ही आईस्क्रीम खातो, वी ईट आईस्क्रीम. आम्हीसाठी आपण इथं वी घेतलेले मित्रांनो, खाण्यासाठी खाणे किंवा खातो हा वर्ब आहे मित्रांनो. आईस्क्रीम जशास तसं आपण घेतलेलं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. जेव्हा आपण सब्जेक्ट म्हणून ही, शी आणि इट वापरतो, तेव्हा आपल्याला वर्बसोबत यस किंवा ईएस हा प्रत्यय लावायचा असतो मित्रांनो. आता यस कधी लावायचा आणि ईएस कधी लावायचा असा प्रश्न तुम्हाला पडलेलाच असेल. तर मित्रांनो लक्षात ठेवा, वर्ब्स एंडिंग विथ यस, SH, CH, झड, ओ, एक्स इत्यादी, तेव्हा आपल्याला ईएस अटॅच करायचे मित्रांनो वर्बच्या शेवटी. एक्झाम्पल बघा, क्लास क्लासेस, क्लॅश क्लॅशेस, टीच टीचेस एक्सेट्रा मित्रांनो. आणि जेव्हा अदर वर्ब असतील मित्रांनो, तेव्हा आपण यस त्यांना अटॅच करायचं. एक्झाम्पल बघा मित्रांनो, तो शाळेत जातो. आता तोसाठी आपण ही घेतलं. गो मित्रांनो हा सिम्पल वर्ब आहे, पण आपण इथं ईएस का घेतलं, कारण की जो वर्ब आहे त्याचा शेवट ओ न झालेला आहे. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितले की ओ जर शेवटी येत असेल वर्बच्या तर आपल्याला ईएस अटॅच करायचं, म्हणून आपण इथं ही गोज टू स्कूल असं केलं. ती गोष्टी सांगते. शी टेल्स स्टोरीज. आता इतर मित्रांनो इथं वर्बच्या शेवटी यापैकी आपल्याला काही दिसत नाही, म्हणून आपण सिम्पल ईएस अटॅच केलेले मित्रांनो. शी टेल्स स्टोरीज. जेव्हा आपल्याला निगेटिव्ह बोलायचं मित्रांनो, मी शाळेत जात नाही, मी जेवण करत नाही, मी आंबा खात नाही, मी गोष्टी सांगत नाही असं बोलायचं, तेव्हा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सची जी रचना आहे त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला बोलावं लागेल मित्रांनो. जेव्हा सब्जेक्ट म्हणून आय, वी, यू आणि दे वापरतो, तेव्हा आपल्याला डू नॉट वापरायचं याच्यासोबत. आणि जेव्हा आपल्याला ही, शी आणि इट ॲज अ सब्जेक्ट म्हणून वापरायचे, तेव्हा डज नॉट वापरायचं मित्रांनो. फॉर एक्झाम्पल बघा, आता मी शाळेत जात नाही. आय डू नॉट गो टू स्कूल. आय डू नॉट गो टू स्कूल. इथं आय घेतलेली आपण मीसाठी, आणि डू नॉट इथे काय घेतले, कारण की अगोदरच सांगितले मी आय, वी, यू, दे यासाठी आपण डू नॉट घ्यायचं, म्हणून इथं आय हे तर म्हणून आपण इथं डू नॉट घेतले. आणि जातो किंवा जात नाही यासाठी आपण वर्ब काय घेतलं, गो, म्हणून आय डू नॉट गो टू स्कूल. आणि दुसरं वाक्य, तो गाणे गात नाही. ही, तो यासाठी आपण इथे ही घेतलं. आणि डज नॉट, आणि जसं की ही, शी, इटसाठी आपल्याला डज नॉट घ्यायचं, मग इथे ही आलेलं आहे म्हणून आपण इथे डज नॉट घेतलेलं आहे. ही डज नॉट सिंग अ सॉन्ग. आता होमवर्कमध्ये मित्रांनो तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये या तिन्ही वाक्यांचं ट्रान्सलेशन करून मला सांगायचं आहे. पहिलं वाक्य, मी तुम्हाला इंग्लिश शिकवतो. दुसरं वाक्य, तो मार्केटमध्ये जातो. तिसरं वाक्य, आम्ही खेळायला जात नाही. आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही
नक्कीच मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला हेल्प करू शकता. आणि जर नक्कीच तुम्हाला खरंच आज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईकसुद्धा करू शकता. शेवटी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ नाईस डे. बाय.